आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मनसर प्रतिनिधी. एकलेरी तालुका आंबेगाव येथे हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या शामादार बाबा दर्गा देवस्थान यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त ग्रामस्थ एकलेरे आणि यात्रा उत्सव कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये थोर प्रवचनकार व कीर्तनकार यांची कीर्तने पार पडली. सोमवार दिनांक 22 पासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली होती. सप्ताह काळामध्ये हबप हनुमान महाराज गंगाथडे, हबप पोपट महाराज राक्षे, हबप सिद्धेश्वर महाराज भगत, हबप ज्योतिताई गरुड, हबप अक्षय महाराज उगले, हबप गौरीताई सांगळे, हबप बाजीराव महाराज बांगर, हबप अनिल महाराज तुपे नाशिक यांचे काल्याचे कीर्तन सोमवार दिनांक 29 रोजी एकलेरे गावात यात्रा उत्सवानिमित्त संपन्न झाले. यावेळी उपस्थित भाविक भक्त व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना हबप अनिल महाराज तुपे म्हणाले की गावकीत आणि भावकीत एकता राहण्यासाठी एकमेकांमध्ये संवाद होणे गरजेचे आहे. सध्या भावाभावांमध्ये या राजकारणापायी तसेच मालमत्तेवरून भांडणे निर्माण झाली आहे. तरी सर्वांनी एकमेकांशी मिळून मिसळून वागणे गरजेचे आहे. शेवटी मनुष्य हा रिकाम्या हाताने आला आहे आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहे. एकमेकांप्रती प्रेम आदर भावना प्रत्येक नागरिकाने जोपासणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी गोवंश वाढवण्यासाठी आपल्या घरी गावठी गायी पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन उपस्थित शेतकरी बांधवांना केले. सोमवार दिनांक 29 रोजी सायंकाळी संदल, शेरणी, दर्गेची चादर, हार तुरे यांची मिरवणूक पार पडणार आहे. तसेच मंगळवार दिनांक 30 रोजी यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती यात्रा उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ एकलेरे यांच्या वतीने देण्यात आली आहे. खेळ सुरू झाला. चेंडू लगोरी हाणामा होतो तू आणि एक बोबड्या आला बोबड्या आणि तो बोबड्या काय म्हणे, ए किसना लली खेळायचं नाही. कृष्ण म्हणे कधी लढी खेळलो रे? म्हणे कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर न धरी शस्त्र मी आहे. यार त्याला जुनी गोष्ट झाली राव. आत्ताच ताज काय सांग. अरे आता परवाची गोष्ट पाय. पलवाची बोबड्या होता. पलवाची काय झालं? पलवातील वतरे लई दोड झाला. ते गाय आल्यानंतर कोवळं दूध असतं ना, काय म्हणतात तुमच्याकडे, हिरवत. हा बोबड्या होता. हा म्हणे तिला कामाचं असतं बरं का. बरं झालं विषय निघला म्हणून. बघा घरी घेऊन जाणं कामाचं आहे. ज्या लोकांना दमा नावाचा आजार असतो, दमा असं 5 पावलं चाललं का चालू शकत नाही, बसावं लागतं, असा दमा असतो काही लोकांना. काही लोकांना पळलं का दम लागतो. समजायचं आपल्याला दमा नावाचा आजार आहे. एक काम करायचं, गावरान गाई कोणाकडे वरती गोट करा. एवढ्या गावात 3च गायी आहे. गावरान काय 4-5 गायी. विनंती माझी, गायीची सेवा करा. मायबाप गावरान गायीची. अरे तुम्ही तिच्याकडून उत्पन्नाची अपेक्षा करू नका, सेवा करा. ती तुम्ही म्हणतात त्याला, ती पहिल्याच वेळेला आई बनलेली असावा आणि तिनं बछडा दिलेला असावा. वासरू नाही बरं का, वासरू दिलेला असावा. या 2 अटी फक्त. अशा गाईचं दूध ज्या वेळेला पहिली धारा आपण काढतो, ते दूध काढायचं, फक्त गाळून घ्यायचं आणि प्यायचं घाटा. आता याच्यात एक घोटाळा करू नका. बसायचं नाही. मग लागू द्या दम. 2.5 किलोमीटर चालत जायचं, थोडस पटापट चालायचं आणि 2.5 किलोमीटर परत यायचं. 5 किलोमीटर चालायचं. शेवटच्या श्वासापर्यंत दमा नावाचा आजार तुम्हाला स्पर्श सुद्धा अभ्यासपूर्वक ही गोष्ट करतो. अनेक लोकांचे आजार गेले दमा नावाचे. पण तुमच्या लक्षात आलं ना, अटी काय टाकल्या? ती पहिल्या वेळेला आई बनलेली असावा. 2, तिनं वासरी नाही वासरू दिलेला असावा.
आणि लगेच पहिल्याच वेळेला आपण जी धार काढतो ते फक्त गाळायचं, उकळायचं नाही, गरम करायचं नाही, घोटाळा करू नका. तिथंच गाईजवळ गाळून लगेच प्यायचं. फारही पिऊ नका जास्त, थोडंसं घ्यायचं. अर्धा कप जरी पिले, 2.5 किलोमीटर चाला, बसायचं नाही बरं का, दक्षता. आणि 2.5 किलोमीटर लागू द्या दम तेवढ्या काळात 5 किलोमीटर तुम्हाला, पण नंतर शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला दम नावाचा आजारच स्पर्श करणार नाही. इतकी गोमाता पवित्र. जाऊ द्या, माझा विषय